चला तर सख्यानो, हा वडा तरी पहा, काय खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारा उपवासाचा वडा कसा बनवायचा? तर त्यासाठी काय करायचं, इथं आपण कच्चा बटाटा खिसून घ्यायचा आहे, फक्त 1.5 वाटी. आता 1.5 वाटी बटाट्याच्यामध्ये आपण 1 वाटी इथं लाल भोपळा टाकणार आहोत. लाल भोपळा टाकला की लगेचच यामध्ये आपण वरीचं पीठ जे असतं ते 1 वाटी टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धी वाटी साबुदाणे भिजवलेले. त्यानंतर 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, साखर, मीठ आणि त्यानंतर चवीपुरतं मिरची टाकायची आहे, जी तिखट आवडत असेल त्यानुसार. आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची अर्धी वाटी. इथं आपण शेंगदाण्याचं कूट टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं. मस्त असा गोळा करायचा. छोटे-छोटे गोळे करायचे, जसे मेंदू वडे बनवतो त्या पद्धतीचा शेप द्यायचा. गोल-गोल असे मस्त वडे बनवून घ्यायचे आणि एकदम गरम तेलामध्ये मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर तुम्हाला रेसिपी समजली नाही, खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि फुल व्हिडिओ पहा आणि कोल्हापुरी तडका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वडे कसे वाटले ते देखील सांगा.